नमस्कार. भान सोबानच्या 12व्या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत. मागच्या वेळेला आपण तुलना, कंपॅरिझन असं घेतलं होतं. तोच भाग आपण म्हणजे तोच सब्जेक्ट टॉपिक आपण ह्याही वेळेला घेतोय. कारण यावेळचं जे तुलना आहेत ना त्या जरा वेगळ्या आहेत. सांगतेच आता थोड्या वेळात. तर ह्या तुलना पहिल्यांदा काही काही प्रोफेशन्समध्ये असतातच. त्याशिवाय ते प्रोफेशन तसं म्हटलं तर प्रोसीड नाही होऊ शकत. फॉर एक्झाम्पल लॉ, वकिली. तर त्याच्यामध्ये बघ ना, जुनी एखादी केस असते आणि त्याचा संदर्भ घेऊन नवीन वकील नवीन क्लायंट पक्षकारांशी सांगत असतात त्यांच्याबद्दल की त्या जुन्या केसमध्ये जजमेंट असं असं होतं, म्हणून त्याचप्रमाणे हेही त्याप्रमाणेच द्यावं असं युअर ऑनरला ते पटवत असतात. बरोबर. तर ते तुलनात्मक असल्याशिवाय जजमेंट होत नाही नवीन. बरोबर. म्हणून तो डेटाच आहे केवढा सगळा. तसंच आता बघ ना, डॉक्टर्स असतात, त्यांच्या पुढे पण एखादं ऑपरेशन जुनं पण कॉम्प्लिकेटेड जेव्हा असतं तेव्हा तेही संदर्भ घेतात. दुसऱ्या एका डॉक्टरला विचारतात की तुझ्याकडे तशी केस होती का, किंवा माझ्याकडची ती केस आणि ह्या केसमध्ये मी हे नवीन आता मशीन आलंय त्याच्यातनं मी काय करू शकतो. सो तुलना पण होते, त्यातनं नवीन पण शिकणं होतं आणि नवीन कार्यपद्धती एक येते. येते. हम्म. बरोबर. या तुलना एकदम चांगल्याच आहेत. हो, म्हणजे त्याशिवाय प्रगतीच नाही ना. प्रगतीच नाही. म्हणजे नवीन गाडी आली बाजारात तर तो जो विक्रेता असतो तो आपल्याला पटवून सांगत असतो की तुम्हाला माहिती आहे का, ही हायब्रिड कार होती ना, त्याच्यात ह्या सगळ्या पॅरामीटर्स होत्या आणि आता जी नवीन कार येते हायड्रोजन रिलेटेड, त्याच्यामध्ये माहिती आहे का हे सगळं आहे. मग आपण विचारतो किती मायलेज देणार, किती वेळ चार्जिंगला घेणार वगैरे वगैरे. सो आपणही तुलनात्मकरित्या कम्पेअर करतो. सो प्रोफेशन्समध्ये हे येतं सगळं. हां, पण रिलेशनशिपमध्ये जरा मोठंच होतं सगळं, ते जरा वेगळंच वळण घेतं. बरोबर. रिलेशनशिप मध्ये थोडं प्रॉब्लेमच निर्माण होतो. म्हणजे प्रगती व्हायच्या ऐवजी हो ना. नात्यात प्रॉब्लेम होतो. म्हणजे बघ ना, नवरा बायको सुद्धा काहीतरी म्हणतात की तू त्याच्यासारखं का नाही वागत किंवा तू तिच्यासारखं का नाही वागत, पण ते चोखच आहे ना. प्रत्येक स्वतः म्हणजे कपल स्वतःचं रिलेशनशिप आणि स्वतःची गणितं ही युनिक असतात. जो तो स्वतःच ठरवतो. हा, त्याच्या स्वभावानुसार ते वागतो. हो, तुलना तिथे नाही होऊ शकत. हा. म्हणजे दुसरे सुद्धा येऊन उगीच म्हणणं, समजा माझ्या मावस सासू आहेत ना, आणि त्या म्हणतात की अगं पण तो हे असं कसं त्याला वाढतीयस किंवा लगेच का नाही देतेस वगैरे वगैरे. ते प्रत्येक नवरा बायकोने आपापल्या ठरवण्याची गोष्ट आहे, नाही का. बरोबर. म्हणजे तुलना कशी ना असं. तुलना नाही करता. त्याची त्याची आवड वेगळी आहे, प्रत्येकाची गरज वेगळी आहे, त्यानुसारच करायला पाहिजे. हो. आणि मग हल्लीचं जरा वाटतं मुलगा मुलगी. हो ना. ते तर तुलना होतीच खूप. हो ना. म्हणजे दोघेही शिकतायत, कॉलेज दोघेही करतायत, घरामध्ये आपण दोघांनाही सिमिलरच वागवतोय. बरोबर. आणि ती मोठी मुलगी सांगतेय, आई धाकट्या भावाला आत्तापासूनच तू शिकव ग सगळं स्वयंपाक वगैरे. मला शिकवलास, आता त्यालाही शिकव. दोघांनी मिळून केलं पाहिजे. हा, म्हणजे तिला दिसतंय की त्याला जर आलं नाही आणि माझ्या छोट्या बहिणीला, भाऊ धाकटा बहिणी पण धाकटीच, की सगळंच तिच्यावर पडलं तर कदाचित प्रॉब्लेम येईल का, नाही का. बरोबर. येतातच संसारात प्रॉब्लेम, एकावर लोड येतो, मग काहीतरी मतभेद हे सुरू होतात. हो ना, मग ते नको. म्हणून मग तुलना म्हणजे हल्लीची लग्न पद्धतीमधली मोठी एक दरी आहे की तो आणि मी ह्या दोघांनाही सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज शेअर करायच्या, नाही का. बरोबर. म्हणजे पूर्वी कसं असं ठराविक होतं, पुरुषांनी भाजी आणणं, बाहेरची कामं करणं, बाहेरची कामं सगळी पुरुषांनी, घरातलं सगळं काम आणि संगोपन मुलांचं आईने करायचं. आता ते राहिलं नाही तसं. हो ना.
म्हणजे तू काय कामात, म्हणजे तूही काम केलेलं आहेस, बरीच वर्ष मीही केलंय. तर आपल्याला हे कळतंय की आपली पिढी पहिली होती म्हणून आपण खूप सुपर मॉम झालो. दोन्ही गोष्टी सांभाळत हो सांभाळत हो ना, आलोय. हो ना. म्हणजे सगळ्या चालीरीती, देव, हो ना. नंतर सगळे वाढदिवस, हे सगळे पाहुणे रावळे, हो ना. घरातल्या सगळ्यांचं थोडं थोडं हो म्हाताऱ्या माणसांची सेवा करणं. हो ना. पण आपल्या मुलांना ते पटतंय का? नाही, मुलींना पटत आहे. तू केलंस पण मी नाही असं करणार आहे असं म्हणते. म्हणतात. हो. ती म्हणते की तो बाहेरचं करतोय, मीही थोडं बाहेरचं करणार. तोही समजा मी स्वयंपाक केला तर नंतरच आवडणार, हो, डिश वॉशर लावणार, असं काहीतरी. ते मुलांनी केलं पाहिजे. हो काय ना, हो मदत ना. केलीच पाहिजे. हो. तर हे मला वाटतं हल्लीच्या तरुण मुला मुलींना लग्नाच्या पूर्वीच एक तुलनात्मक प्रॉब्लेम वाटतो की तो करेल ना, घरचे मम्माच बॉय म्हणजे हो. ह्याच्या अगं त्याला का सांगतेस, चालतंय की त्यांनी नाही केलं तर, असं नाही ना होणार. नाही. तर त्यांना हवं असतं की म्हणजे जे फ्रीडम माहेरी मिळालं तेच सासरी पण मिळावं, किंवा फार त्याच्यावर उहापोह होऊ नये की मुलींनी हेच करायला पाहिजे. हो, म्हणजे तिला थोडीशी हे द्यावी, मोकळी, नाही का हल्ली. मोकळीक दिलं पाहिजे. हम्म, किंवा मग मुलगा दमून आला, नोकरी करून आला, हम्म, मग हम्म. त्याला नको सांगूस, हा, असं घरातले लोक मत म्हणतात. देतात. हो पण मुलगी पण तेवढीच दमून येते, लांबून येते हो ना, ट्रॅफिक. हो ना. हे दोघंही दमून येतात. दोघे दमून येतात. म्हणजे तसं म्हटलं तर आपण, मी आता समजा सासू आहे तर मी म्हणणार दोघांसाठी चहा केलाय. हो. कशाला म्हणजे असं अपेक्षा, नाही का? तर ते तिथे तुलना खरं उगीच मनाला लावून घेऊ नये, दोघांनीही घेऊ नये, नाही का? बरोबर. कारण ना दुसऱ्या कुटुंबाचं द्यावं तुलना, स्वतःचं प्रॉब्लेम स्वतः सोडवावा. खरं. की त्यांच्या घरात कसं, यांच्या हा, घरात कसं, हो, त्याचं काही नाही. हा, आपण आपल्या घरात कसं छान हम्म, मॅनेज करू, हो ना. तेच पाहिजे पाहिजे. म्हणजे आता कसं वर्क फ्रॉम होम पण असतं, हो. तर आपल्याला दिसत असतं की ती पण काम करतेय हम्म. घरनंच, तोही काम करतोय घरनंच. मग ते दोघे जण नंतर जेव्हा फ्री होतात तेव्हा ते त्यांचं त्यांचं वाटून घेतात आणि काही त्याचा भाव होत नाही. बरोबर. म्हणजे तिथे तुलना तुलना अशी नकोच आहे नसते आणि तुलना. नसतेही. नसते. म्हणजे मार्ग काढतायत. काढतात हो. सगळं. नवीन पिढीत आता गरजच आहे आणि हो ना. लोक ते मार्ग काढून जातात पुढे. हम्म, हम्म. ते किती छान वाटतं की तिथे तुलना आता करणं कमी कमी व्हायला लागलंय. हो. कधीतरी होतं पण आता नाहीये. हळूहळू बदल व्हायला लागलाय. हम्म. मुलांनी पण ऍक्सेप्ट केलं हो की मला किचन मध्ये काम केलं पाहिजे. हो, बरोबर आहे. मी पण जरा चव बघून सांगतो. हा, किंवा मी भाजी चिरून देतो, हो मी ओटा भरतो, हो. जे काय असेल ते. तसं त्यामुळे मग आता त्यांचे संसार एकमेकांशी कॉम्पॅटिबिलिटी, एकमेकांची समजून घेत चांगले चालले. चांगलंय. हो, छान. छान चालेल. येस. एक उदाहरण, माझ्या एक काउन्सिलिंगला आली होती मुलगी, तिचं सांगू? हो, अगदी नक्की. आता काय, ती मुलगी लग्न होऊन आलेली सून आहे. हो. आणि तिच्या घरी तिची सासू होती, सासरे नव्हते. आणि अ, वयापरित्वे त्या सासूला काहीतरी प्रॉब्लेम झाला. हम्म. तर ही नोकरीवालीच होती आणि ती सगळं सकाळी करून जायची, नाश्ता जेवण सगळं मांडून जायची डायनिंग टेबलवर. आणि त्यांना काही जास्ती उठायला लागू नये म्हणून पण प्रयत्न असायचा. करायचे औषध पाणी सगळं. हा, असं तो बॉक्सच होता हो, की जवळ हाताशी. हाताशी, आधी ही गोळी मग ती गोळी वगैरे. मग आता ती सगळं करायला तयार होती, करत होती. यांना पॅरालिसिस सुरुवात होती. त्या त्यांच्या 2 मुलींना फोन करायच्या. हम्म. आणि ही मला म्हणते की फोन करून काय सांगायच्या की अ, हिनी आत्ता घरी असायला पाहिजे होतं, सुनेनी. हा, तर हे कसं काय ना, म्हणजे तिने पहिल्यापासून ठरवलेलंच आहे, नवरा बायकोनी लग्नाच्या आधीपासून ठरलेलं आहे, सून घरी आलेली आहे, ती सगळं करती पण आहे. तर
फोन करायच्या आणि सांगायच्या की अमुक न ते तसं नको होतं व्हायला. म्हणजे थोडस काहीतरी काढायच्याच त्या. सून सारखी जवळ पाहिजे हा, असं आणि सुनेनी सेवा करायला अपेक्षा. पाहिजे. सेवा. असं तुलना कोणाशी व्हायची, मुलीशी व्हायची. तर मग ही म्हणते की मी आणखीन काय करू मला सांगा तुम्ही, पण तुमचा कम्फर्ट मी बघणार आहे. आपण माणूस पण ठेवू शकतो, काही प्रॉब्लेम नाहीये. सो ते सगळं त्यांचं चाललेलं असतं. तेवढ्यात ती सासू सांगते की मी जरा 2 महिने मुलीकडे जाते. हा. तर मग ही म्हणते बघा तुम्ही केव्हाही इथेच या, हे आपलं घर आहे. पण तरी त्या म्हणतात मला सोड तू. ती त्यांना सोडते, सगळं बॅग बिग भरते. मग सून 2 महिने सगळा प्रयत्न करते पण करते त्यांच्या करते सुखासाठी. हो. आणि सासू 2 महिने राहते एका मुलीकडे. मग हिला फोन करते सुनेला की आता 2 महिने झाले, आता मी म्हणतेय की त्या माझ्या मोठ्या मुलीकडे जाते. तर ही म्हणते अहो या ना घरी आता, नाही का, तुम्हाला खरंच आता तिथे सगळं चांगलं होतं का तुम्हाला ऍडजस्टमेंट थोडी तरी करावी लागली. तर त्या म्हणतात हो मला तिथे पण ऍडजस्टमेंट करावीच लागली. इथे कसं मी तू सगळं पूजेचं केलेलं असते आणि मी मस्त पूजा करते. तिथे काही नाही त्यांच्याकडे, देवाचं फारसं काही नाहीच. म्हणजे मी मिस करतच होते. सून म्हणते तेच ना, प्रत्येक घरोघरी थोडंसं वेगळं असतं नाही का. वेगळं असतं खरं. ही आणि सगळी तयारी करून जायची, हो ते सोपं पडायचं. हो ना. त्या मोठ्या मुलीकडे जातात. मग मोठ्या मुलीकडनं पण 1 महिना झाल्यावर म्हणतात की मला जरा घरी यावंसं वाटतंय. मग ही म्हणते मी घ्यायला येते तुम्हाला, काहीच प्रॉब्लेम नाहीये. मग ती घेऊन येते सासूबाईंना घरी आणि मग विचारते की मोठ्या मुलीकडे तुम्हाला सगळं इथल्यासारखंच होतं का काही वेगळं होतं. तर त्या सांगतात नाही तिथे ना सारखी जाई आहे, माझ्याकडे अजिबातच लक्ष नाही. हा, म्हणजे मला घरच बरं वाटतंय ग. मग सून म्हणते तेच ना, हे आपलं घर आहे. म्हणजे शेवटी तुमचं घर तुम्ही माना, आहे तुमचंच आहे, मी आलेली उठून. पण सून मला सांगत होती की मला ना माझ्या सासूबाई आईसारख्या वाटायच्या. मी परगावहून पुण्यात आलेली आहे आणि मला आईसारख्याच होत्या. पण नंतर त्यांचं हे सगळं बघून मला आता वाटतं की त्या सासूच आहेत. म्हणजे मी कितीही प्रयत्न केला तरी त्या आईचं प्रेम आणि जिव्हाळा नाहीये. हा, मला मुलगी सारखं मानत नाही, मानत नाहीये. सो ती तुलना अशी असते ना की सासूला सुनेला कम्फर्ट द्यावा लागतो, बरेच वर्ष कम्फर्ट द्यायला पाहिजे. आणि मुलीच्या पेक्षा जास्ती प्रेम करायला पाहिजे. म्हणजे मग ते सगळं खरं खरं आई टाईप होतं. आता सून सुद्धा नवीन आलेली असती वेगळ्या घरातून, तिला माहिती व्हायला थोडं ताळ द्यायला पाहिजे. तेवढं सासूने थोडं तिला स्पेस द्यायला पाहिजे. हो, समजून घ्यायला पाहिजे. वेळ द्यायला पाहिजे. कारण आपण आता सासवांच्याच वयाचे आहोत ना. हो अगदी. तर आपण कसं आता बघणार की ती मुलगी येते घरी आणि आपण कुठलीच तुलना कशाला करतोय. त्याच्यापेक्षा तिला किती छान आहेस तू, आज किती गोड आहेस तू, किंवा तू हा पदार्थ केलायस हा किती छान आहे, अशा टाईपचं जर केलं तर हा जो तिढा माझ्या क्लायंटच्या मनात होता की आता मला ते सासू वाटतायत, ते मला जरा थोडं वाईट वाटलं ते ऐकून. मुलीशी तुलना करता करता तो तिढा आला. हो ना. असं तुला काही आता वाटतंय तुलनात्मक प्रॉब्लेम्स रिलेशनशिप मध्ये येतात तेव्हा काय होतं? रिलेशनशिप मध्ये आता कोणी थोडं हुशार असतं, कोणाची थोडी बुद्धी कमी असते किंवा एखाद्या विषयात, तेव्हा मग तो कसा हुशार आहे किंवा ती कशी हुशार आहे, म्हणजे अगदी भावा बहिणीत होतं, मैत्रिणीत होतं, नातेवाईक. हो ना. त्या तुलनेनं मग माणूस उगीच मी कमी आहे असं करत करत नर्वस व्हायला लागतं. आणि परीक्षा द्यायच्या उत्साहाने ते आधीच म्हणत मला जमेल का, मला येईल का, या किंतुमुळे त्यांचं नुकसान होतं. हो ना. म्हणजे बघ ना, आता काही काही सुना नंतर पण कुठेतरी परीक्षा देतात, तर तुमच्या बँकेच्या पण परीक्षा असतात, त्याच्यासाठी अभ्यास करायला लागतो. पण जर आधीच असं तुलना केली असेल सासूनी की ही एवढी नाही आमची सून हुशार,
हम्म. तर तिला असं वाटतं की वरची परीक्षा देऊ का नको देऊ. बरोबर, जमेल का नाही मला. हा. आणि समजा नाही मी त्याच्यात सिलेक्ट झाले तर किती माझं घरात चक्की होईल, हो. लोक मला काय म्हणतील, अशा भीतीने मग ते हम्म. मागचं पाऊल टाकते शेवटी. हो ना. पण तसं नकोय ना व्हायला. म्हणजे प्रोग्रेसिव्ह पाहिजे नाही का. प्रोग्रेसिव्ह पाहिजे, घरच्यांनी पण तुलना न करता हम्म. नाही दे तू छान हा. बसेल, हो. तुला प्रोत्साहन द्यायला पाहिजे. हम्म. एक आणखीन एक उदाहरण आठवत आहे हा. की माझ्या मुलाच्याच वर्गात कोएड स्कूलमध्ये एक मुलगी होती हम्म. आणि ती जराशी जाड होती. बरं. तर आता काय ती मुलं कोणीतरी म्हणायचे हे जाडी अशा टाईपचं. हो. हं? आता ते खरं म्हटलं तर बुलिंग पण आहे. हम्म. पण तिला आता तुलनात्मक कसं होत जातं ते बघूया. हं? चालेल. तर त्यांचं गॅदरिंग असतं हम्म. आणि मुलगा मॉनिटर असतो. तर तो टीचरना सांगतो की मॅडम ह्या मुलीला खूप जण त्रास देतात, मलाही आवडत नाही. अशी तुलना करतात सारखी की हिला डान्स आवडतोय पण किती जाडी आहे, तिला जमणारच नाही. आपण पाडायचं का तिचा डान्स. हो, म्हणजे अशा कार्यक्रम पाडण्यापर्यंत किती तुलना विचार करून करतात. वाईट. हो ना. एस्पेशली जेव्हा ते आता असे 13, 14, 15 वर्षाचे असतात ना, 9वी 10वी वगैरे, तेव्हा सगळं त्यांना माहिती असतं. पण तेव्हा नेमकं ते दिसणं आणि ह्याच्यावरनं खूप कॉमेंट्स पण केल्या जातात. तेच महत्वाचं मानतात सगळे. हो ना. दिसणं. हो ना. आणि मग त्यांच्या मनात कुठेतरी ती हिरोईन असते चांगली डान्स करणारी. हो. आणि त्यांना मग वाटत असतं की आपल्या वर्गातच ही मुलगी आहे, हिला नाही आहे ती तशी हिरोईन सारखी, बरोबर. तर ही कशाला करतीये हे. अरे तिनं भाग घेऊच नाही, हा. त्यासाठी प्रयत्न. हो ना. पण तिला ते आवडतंय, हो. तिला त्यात कॉन्फिडन्स आहे. पण येतंय येतंय तिला. येतंय. आता ते कसं होतं हे सगळं टीचरना तो सांगतो. हम्म. टीचर म्हणतात आपण बघूया आता गॅदरिंगच्या वेळेला. बरोबर. तर गॅदरिंगच्या वेळेला टीचर त्याच्या हातात देतात की हे सगळं तू आता होस्ट म्हणून सगळ्या ऑडियन्स समोर हे बोल की बरोबर. आता काय आहे मग काय हं. आहे. तर तुलाही प्रॅक्टिस होते ना त्यांनी. तर तो वाचतो आणि त्याला दिसतं की अरे इच्छा तिचं नाव आहे. हम्म. आता ती रूपा आहे तिचं नाव. तर रूपाचं नाव आहे डान्स करणारे एकटी सोलो परफॉर्मन्स. तर तो म्हणतो मॅडमना मॅडम म्हणजे करणार आहे ना ती प्रॉपर. तर मॅडम म्हणतात अरे ती करणार आहे, हं. तू तुझं काम कर. हं? तर तो अनाऊन्स करतो, ते म्युझिक लागतं, हम्म. रूपा येते स्टेजवर बरोबर. आणि इतका सुंदर डान्स करते. हो. त्या ऍक्शन सगळ्या त्या शब्दांशी त्या तालाशी सगळं सगळं एकदम परफेक्ट. छान. हा. छान झाल्यावर नंतर टाळ्या वाजतात. हा, म्हणजे पाहिल्यावर अप्रिशिएट करतात हो सगळे. ना. हो ना. टीचर म्हणतात, टीचर मुलांना म्हणाल्या की अरे सरोज खान हम्म. एवढी ती माधुरी दीक्षितला शिकवायची डान्स, हो. किंवा तो आचार्य हम्म. मराठी सिनेमांमध्ये तोही, ते जरी झाड असतील तरी त्यांची कला केवढी आहे. हो. म्हणजे तुलना म्हणजे कशाला तुलना. नाहीच करायला हा. पाहिजे. सो असं म्हणजे तुलना बघताना त्या मुलीला त्या तुलनेतून काहीच कमी नाही झालं. तिने ठरवलं की मी पूर्ण मेहनत घेणार आणि मी कला सादर करणार. बरोबर. म्हणजे एवढं प्रेम करावं ना त्या आपल्या दुसऱ्या व्हर्च्यूजवर, आपल्या प्रॉपर्टीजवर. म्हणजे थोडक्यात आपल्याला कलागुण खूप आहेत आणि त्या कलागुणांवर आपण जर प्रेम केलं, कोण काय म्हणते त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, तर मग काय. कॉन्फिडन्स खूप होता, त्यामुळे ते सगळं कॉमेंट्स ऐकून सुद्धा हो ना. ती उभी राहिली, त्यामुळे हो. तिचं ते छान प्रगती झाली. हो प्रगती झाली तिला. म्हणजे पुढे एक आता कॉलेजमध्ये जाऊ तेव्हा पण मी हे करू शकतेय. हा, तो एक कॉन्फिडन्स आला. हा कॉन्फिडन्स आला. सो आपण तुलना बघत आलो आतापर्यंत. आणि आता आपण पुढच्या वेळेला बघूया बुलिंग. म्हणजे मुलं लहानपणापासून प्रॅक्टिस करत असतात, प्रयत्न करत असतात की मी दुसऱ्यांना वरचढ कसं असू शकते. तर ते लहानपणी ना नॅचरली येत असणार आहे की मला दाखवायचंच आहे की
दुसऱ्यांना पेक्षा मी पॉवरफुल आहे म्हणजे दुसऱ्याला कमी लेखायचं म्हणजे हा म्हणजे त्यांना त्रासच देतात नकळत. लहान मुलं जसं म्हणतात की माय डॅड इज द स्ट्रॉंगेस्ट असं म्हणतात. हा, तसं त्यांना स्वतःबद्दल पण वाटत असतं का काय, बघूया पुढच्या वेळेला. अगदी. तर यावेळेला इथेच थांबतोय. तुमच्या कॉमेंट्स, व्ह्यूज सगळं आम्हाला आवडणार आहे. हं? जरूर जरूर द्या, वाट बघतो. बाय पण